रोज रोज तीच ती कामे करून आपल्याला खूप असा कंटाळा येतात. मग तीच कामे जर आपण थोडी टिप्स अँड ट्रिक वापरून केली तर. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आपण सुई ओवण्याच्या 4 अशा पद्धती पाहणार आहोत की जे कितीही बारीक जर सुई असली तर आपण अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सुईमध्ये धागा टाकू शकतो. तर इथे बघा किती बारीक ही सुई आहे आणि या सुईमध्ये मी तुम्हाला धागा टाकून दाखवणार आहे. ते एकाच पद्धतीने नाही तर अशा 4 पद्धती मी इथे दाखवणार आहे. तर इथे बघा सगळ्यात पहिली जी पद्धत आहे ती आहे डायरेक्ट सुई ओवण्याबद्दल. आता बघा या रीलचा मी धागा असा काढून घेतलेला आहे आणि त्याचं थोडंसं टोक असते ते मी कैचीने कापून घेणार आहे. आता काय होतं की बऱ्याच जणांचे डोळे हे कमजोर असतात आणि त्यांना सुईमध्ये धागा टाकणे खूप असं कठीण वाटतं. पण जर अशा पद्धतीने जर तुम्ही धागे टाकले किंवा अशा ह्या ज्या पद्धती आहे ह्या जर तुम्ही यूज केल्या तर तुम्हाला सुईमध्ये धागा टाकणे हे काही कठीण वाटणार नाही. आता इथे आपल्या घरी असलेलं नेल पॉलिश आपल्याला सगळ्यात पहिले घ्यायचं आहे आणि अगदी वरचं जे टोक आहे त्याला थोडं असं लावून घ्यायचं आहे. आता बघा टोकावर नेल पॉलिश लावल्यानंतर याला थोडंसं कसं प्रेस करून घ्यायचं आणि आता नेल पॉलिशचं झाकण लावेपर्यंत फक्त आपल्याला वाट पाहायची आहे. आता इथे नेल पॉलिशचं झाकण लावायला फक्त 1 सेकंद लागणार आहे आणि हे झाकण लावेपर्यंत इकडे हा जो सुईचा धागा आहे याचं जे टोक आहे ते छान असं कडक आलेलं आहे आणि आता मी तुमच्या डोळ्यासमोरच सुईमध्ये धागा कसा जाते ते दाखवते पहा. कारण काय झालं की याचं जे धाग्याचं जे टोक होतं ते नरम पडते आणि नरम पडल्याकारणाने आपण जेव्हाही सुईमध्ये धागा ओवायला गेलो तेव्हा काय होतं की ते काही व्यवस्थित जात नाही किंवा आपल्याला खूप असा त्रास होतो. तर आपण इथे नेल पॉलिशचा वापर करून धागा टाकू शकतो. म्हणून पहिली टिप्स ही आहे की नेल पॉलिशपासून आपण सुईमध्ये धागा कसा टाकायचा ते पाहिलेलं आहे. तुम्हाला ही पहिली टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. आता बघा दुसरी जी टिप्स आहे ती आहे त्याच पद्धतीने पण थोडी वेगळी. नेल पॉलिश आता महिलांजवळ सापडेल, मुलींजवळ सापडेल. पण मुलांना जर मुलं हॉस्टेलवर राहत असतील किंवा मुलांना जर सुईमध्ये धागा टाकायचा आहे आणि ते रूमवर आहे किंवा बाहेरगावी आहे तेव्हा तर त्यांच्याकडे असलेला पेस्ट ते वापरू शकतात किंवा अशा प्रकारचा जर ग्लू त्यांच्याकडे असेल किंवा चिकटपट्टी असेल तर त्या चिकटपट्टीचा चिकटावा म्हणजे धागा जो आहे त्या धाग्याच्या टोकावर आपल्याला लावून घ्यायचा आहे. आता इथे पण तसंच जो ग्लू आहे त्या ग्लूचं झाकण लावेपर्यंतच हे जे धागा आहे या धाग्याचा जे टोक आहे ते एकदम कडक येऊन जाईल आणि कडक आल्यानंतर याच पद्धतीने आपल्याला सुईमध्ये धागा हा टाकून घ्यायचा आहे. तर इथे बघा आता मी ही सुई घेत आहे आणि तुम्हाला हा धागा टाकून दाखवत आहे. मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे बघू शकता दुसऱ्यांदासुद्धा अगदी सहज हा धागा सुईमध्ये गेलेला आहे आणि सुई तर तुम्ही पाहतच आहात की किती अशी मी बारीक घेतलेली आहे. आपण या पद्धतीने सुद्धा सुईमध्ये धागा अगदी सहजरित्या ओढू शकतो. आता आपण सुईमध्ये धागा टाकण्याची तिसरी पद्धत पाहणार आहोत. तर आपल्याकडे असलेलं जे स्टॅपलर असतं ते आपण इथे यूज करणार आहोत. आता बघा बऱ्याच घरी हे असं स्टॅपलर हे असतं कारण की आपल्याला मुलांच्या बुकाला म्हणा किंवा कशाला स्टॅपलर करायचं काम पडते आणि मग तेव्हा आपण हे स्टॅपलर घरी ठेवत असतो. आता काय करायचं तर अशा प्रकारे आपल्याला सुईचा धाग्याचा जो समोरचा भाग आहे तो थोडा कापून घ्यायचा आहे आणि जिथे आपण पिन ठेवतो त्या ठिकाणीच आपल्याला हा धागा असा ठेवून घ्यायचा आहे. हा धागा ठेवला की त्याच्यावरचा जो भाग आहे तो असा त्याला फिट करायचा. फिट केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तो धागा त्याच्यामध्ये व्यवस्थित असा बसलेला आहे. आता काय करायचं तर आता घ्यायची आपल्याला सुई आणि सुई घेतल्यानंतर हा जो स्टॅपलर आहे तो आपल्याला व्यवस्थित असा फिटोफिट धरून ठेवायचा आणि सुई घेतल्यानंतर ही सुई इकडल्या टोकावर आपल्याला या धाग्यामध्ये ओवायची आहे. आता बघा अगदी सहजरित्या हा धागा या सुईमध्ये जातो. तर इथे बघू शकता या पद्धतीनेच आपल्याला हे करायचं आहे. मी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच आहे अगदी सहजरित्या हा जो धागा आहे हा सुईमध्ये जातो आणि इथे बघू शकता आपल्या सुईमध्ये हा धागा गेलेला आहे. अगदी एकही सेकंद लागला नाही व छान पद्धतीने आपण स्टॅपलरद्वारे सुईमध्ये धागा कसा ओवायचा ते पाहिलेलं आहे. तर इथे बघा आता आपली जी चौथी टिप्स आहे ती आहे अशा प्रकारे आपल्या घरी
कॉईन हा असतोच असतो. आता काय करायचं, तर आपल्याला घ्यायचा इथे एक कॉईन. तो तुम्ही 1 रुपया घ्या की 2 रुपयाचा. आता आपल्याकडे जो झाडू असतो किंवा झाडणी असते त्याचा असा वायर घ्यायचा आहे. वायर घेतल्यानंतर या कॉईनला असं लावायचं आहे. आता बघा, आपल्याला चिकटपट्टी जी असते ती घ्यायची आहे. ती घेतल्यानंतर आता आपल्याला मधोमध अशी ही चिकटपट्टी या कॉईनवर अशी फिट करायची आहे. आता आपल्याला 2-3 असे एळे करून याला फिटोफिट असं करायचं. नंतर आता कैचीने याला कापून घ्यायचं. याने काय झालं की आता इथे छान असं एक टूल्स तयार झालेलं आहे. जर आपण हे अशा प्रकारे टूल्स जे आहे ते विकत घ्यायला गेलो तर ते खूप महाग पडतं आणि प्रत्येकाच्याच घरी ते असतं असं नाही. म्हणून आपण घरच्या घरी फक्त 1 ते 2 रुपयाच्या कॉईनपासून असं छान असं टूल्स बनवून आपण नेहमीसाठी घरी ठेवू शकतो. जेणेकरून जेव्हाही आपल्याला सुईमध्ये धागा ओवण्याची वेळ आली तेव्हा आपण अशा प्रकारे हे टूल्स घेऊन सुईच्या जे छिद्र असतं त्याच्यामध्ये असं सहजरित्या हे जातं. आता इथे बघा, मी तुम्हाला टाकूनसुद्धा दाखवते. अगदी सहज हे गेलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे धागा आणि धागा टाकल्यानंतर आपल्याला ही सुई ओढून घ्यायची आहे. याने काय होईल की अगदी सहजरित्या सुईमध्ये धागा हा ओढला जाईल. नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते. धन्यवाद.